अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. भाजपाचे नगरसेवकही राहिलेले आहे. काय प्रतिक्रिया आपली की महाराजस्व अभियान शिबिराचा कसा फायदा होईल? महाराजस्व अभियानाचा जो फायदा आहे तो मेळघाटातील गोरगरिबांपर्यंत डायरेक्ट सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा एक उपक्रम आहे. त्या उपक्रमासोबतच जो आपण देवा प्रोजेक्ट देवाच्या इथे जी सुरुवात ठेवलेली आहे, इथे जी त्याची नीव तयार केलेली आहे ती इतकी स्ट्रॉंगपणे समोर आलेली आहे की जे विचाराच्या पलीकडे झालं. आज या शिबिराच्या माध्यमातून जर आपण कुठल्या एका व्यक्तीचा आयुष्य वाचवू शकलो आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळालं, यापेक्षा दैवी कार्य दुसरं नसू शकते असं मला वाटते. आणि ते सौभाग्य आम्हाला इथे मिळालेलं अल्लाद दादांच्या मदतीनं. इथे आज चिखलदऱ्यामध्ये किमान सलोण्यामध्ये 4 सिव्हिअर हार्टचे पेशंट्स निघालेले आहेत, चिखलदऱ्यामध्ये भेटलेले आहेत. टोटल संख्या आज मोठी आहे इथे हृदयरोगाच्या रुग्णांची. अशा परिस्थितीमध्ये चिखलदऱ्यापासून या गोष्टीची महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होईल अशा प्रकारचा हा प्रोग्राम झालेला आहे. आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळात हा प्रोजेक्ट देवा हा नुसतं मेळघाटापुरता मर्यादित नसून हा अल्लाददादांच्या विचारांची संकल्पना आहे. ही आता महाराष्ट्रभरामध्ये राबवलं जाईल आणि याचा फायदा गोरगरिबांपर्यंत, गरजूंपर्यंत, जे या गोष्टीपासून फार वंचित आहेत, ज्यांना अवेअरनेस नाहीये, अशा लोकांपर्यंत पोहोचून आपण जर या माध्यमातून काही लोकांच्यासाठी फार चांगलं करू शकलो तर त्यापेक्षा सुंदर काहीच नाही. आणि हा प्रोग्राम हा मानवतेचा प्रोग्राम आहे. अल्लाददादांनी हा राजकीय प्रोग्राम न ठेवता याला मानवतेचा केलेला आहे आणि या सर्वांच्या लाभाचा प्रोग्राम आहे. आणि ओव्हरऑल सर्व गोष्टी फार सुंदर झाल्या. महाराजस्व अभियान छान झालं. आज एक नवीन गिफ्ट भेटलेलं आहे चिखलदऱ्याला. बावनकुळे साहेबांनी येणाऱ्या 25, 26, 27 डिसेंबरची जंगी तयारी पर्यटन महोत्सवाची सांगितलेली आहे. आनंदाचा विषय झालेला आहे. आणखी यापेक्षा जास्त आजच्या दिवसाला आपण काय बोलणार.